विदर्भातील 7 जिल्ह्यातून दिनांक 3 फेब्रुवारी ते दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत ओबीसी जनगणना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। सदर यात्रेची सुरुवात बापू कुटी सेवाग्राम येथून दिनांक 3 फेब्रुवारीला करण्यात येईल। पुढे वर्धा मार्गे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातून शेवटी समाप्ती 12 फेब्रुवारी रोजी दीक्षाभूमी वरोरा नाका चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे। ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह व 21,600 विद्यार्थ्यांसाठी आधार योजना लागू करा। महाज्योती संस्थेत 1,000 कोटी रुपयाचा निधी द्या। इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय अधिकारी ओबीसी भवन निर्माण करा। अशा विविध मागण्यांसाठी ही यात्रा निघणार असल्याचे ओबीसी युवा अधिकारी मंचच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेला ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोराम, ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर, बाळकृष्ण सार्वे तथा अनेक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते। ओबीसींची जातीने जनगणना झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह महाराष्ट्रात आपले जे 6-7 जिल्हे आहेत पूर्व विदर्भातील, या जिल्ह्यामध्ये ओबीसी जनगणना संकल्प यात्रा आम्ही काढतोय आणि ही यात्रा जवळपास 10 दिवस 1,000 किलोमीटर प्रवास करणार आहे। 7 जिल्ह्यातून जाणार आहे आणि ही यात्रेत 200 गावं जवळपास कव्हर केली जातील। यामध्ये 200 किलोमीटर पदयात्रा असणार आहे। ही यात्रेचे प्रामुख्याने जातीने जनगणना झाली पाहिजे ओबीसीची या मुद्द्यासाठी आहे। कारण आता आपण बघतोय की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जातीने जनगणना प्रत्येक 10 वर्षानंतर होते आणि या 4-5 दिवसापूर्वी मराठा आणि खुला वर्ग याची सुद्धा जातीने जनगणना किंवा सर्वेक्षण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। मागील कित्येक वर्षापासून जेव्हा मंडल आयोग आला त्यावेळी सुद्धा जातीने जनगणनेचा डेटा मंडल आयोगाला पाहिजे होता, परंतु 1931चा डेटा मंडल आयोगाला घ्यावा लागला आणि मागच्या 2 वर्षापूर्वी आपण बघितलं असणार जिल्हा परिषदेचे इलेक्शन जेव्हा आले महाराष्ट्रासह पूर्ण भारतामध्ये डेटा नसल्या कारणाने सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवले होते आणि वर्षे ते इलेक्शन डिले झाले। त्यानंतर रोहिणी कमिशन असेल, रोहिणी कमिशनला सुद्धा डेटा लागतो। प्रत्येक आयोग जो कोणता बनेल, नीती आयोग असेल, नीती आयोगाला धोरण ठरवायचं असेल तर धोरण ठरवत्या वेळी सुद्धा डेटा महत्वाचा असतो आणि तो डेटा महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारकडे अजूनही नाही आणि त्या डेटाच्या अनुसरूनच कुठलाही मार्गक्रमण किंवा कुठलाही धोरण ठरवायला पाहिजे। परंतु एका बाजूला ही सरकार ओबीसीचा डीएनए आमच्या सोबत आहे म्हणून सांगते, एक ओबीसीच्या सोबत आम्ही आहोत किंवा ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही असं सांगते आणि एका बाजूला सरसकट मराठ्यांना सुद्धा ओबीसी कसं करता येईल याकडे सुद्धा सरकारचं लक्ष आहे। तर मुख्यत्वे आमचं हेच म्हणणं आहे, एकतर मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये आणि जातीने जनगणना जर झाली तर ह्या सगळीच्या गोष्टी आहेत, म्हणजे आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील, बजेटचे मुद्दे असतील, हे आपोआप सॉल्व्ह होतील म्हणून जातीने जनगणना झाली पाहिजे। ही जनगणना संकल्प यात्रा 3 फेब्रुवारी पासून बापू कुटी सेवाग्राम इथून निघणार आहे आणि ही यात्रा बापू कुटी सेवाग्राम वरून वर्धा, वर्धेवरून नागपूर, नागपूरवरून भंडारा, तर भंडाऱ्यामध्ये प्रामुख्याने जवाहरनगर पासून जवाहरनगर नंतर शहापूर, बहादुरा, महुदुरा, हत्तीडोई आणि सातोना असे गाव करत तवेपार आणि भंडाराला मुक्काम असणार आहे। दुसरा दिवस पुन्हा म्हणजे 4 तारखेला भंडारा मुक्काम असणार आणि 5 तारखेला केसरवाडा, पांढराबोडी, वरठी, आंधळगाव असं करत लेरी असे गाव करत ही यात्रा माडगी इथं मुक्काम असेल आणि नंतर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ अशा पद्धतीने मार्गक्रमण करून चंद्रपूर शहरामध्ये या यात्रेचा समारोप 12 फेब्रुवारीला होणार आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।